नमस्कार मंडळी. सगळ्या मैत्रिणींचं दिवाळीनिमित्त गेट टुगेदर होतं. दिवाळीनंतरचा जो वीकेंड होता, तेव्हा एका संध्याकाळी सगळ्याजणी जमलो होतो. आमची सगळ्यांची प्रिय मैत्रीण रमा आणि अनु या दोघींनी पार्टीचं आयोजन केलं होतं. रमा जिकडे राहते त्या नेबरहूडमधल्या क्लब हाऊसमध्ये हे गेट टुगेदर होणार होतं. 4:30ची वेळ होती. सगळ्याजणी बरोबर वेळेमध्ये जमलो. रमाने सगळी सुंदर सजावट केलेली होती. तिने स्वतः पेंट केलेले दिव्यांचे रेखीव असे कॅनव्हास बघून खरंच मन प्रसन्न झालं. आणि इकडे त्यांनी एका बुक क्लबची सुद्धा सुरुवात केलेली होती. सगळ्या मैत्रिणींनी एकत्र यावं, सगळ्या रोजच्या कामाच्या व्यापातून स्वतःसाठी वेळ काढून एकत्र छोटे-छोटे उपक्रम राबवावे, तसंच छोटे-छोटे छान संकल्प करून एकमेकींच्या संगतीमध्ये आनंदी राहावं. कुठेतरी सगळ्याजणी एकत्र जमल्यानंतर स्वतःसाठी असलेला हा जो वेळ आहे, हे जे क्षण आहे, ते एकमेकींच्या संगतीमध्ये त्यांना घालवता यावेत. तसंच हेल्दी लाईफस्टाईल प्रमोट करून स्वतःचे छंद जोपासता यावे, हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. कारण जमलेल्यांपैकी काही जणी गृहिणी आहेत, काही जणी ऑफिस, घर हे दोन्ही सांभाळणाऱ्या आहेत, तर काही जणी इकडे नवीनच मूव्ह झालेल्या आहेत. काहींची मुलं आता मोठी होऊन आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. अशा आम्ही सगळ्याजणी एकत्र आलो. आधी जुन्या, नवीन सगळ्यांनी आपापली ओळख करून दिली. स्वतःच्या चांगल्या क्वालिटीज एकमेकींकडे शेअर केल्या, तसंच आवडीनिवडी शेअर केल्या. नंतर आईने दीपप्रज्वलन केलं. आईने छान असं गाणं म्हटलं. आम्ही सगळ्यांनी गप्पा-गोष्टी केल्या. गरम-गरम चहा, जिरा कुकीज, बाकरवडी सगळ्यांनी आम्ही घेतली. त्यानंतर खूप सारे आम्ही फोटोज काढले. आमच्या सगळ्यांमध्ये रमा जी आहे, ती खूप क्रिएटिव्ह आहे. खूप छान अशी ती पेंटरसुद्धा आहे. तिने खूप छान-छान पेंटिंग्स केलेल्या आहेत. तिचा शांत, सरळ स्वभाव नेहमीच मनाला भावतो. तिचं साड्यांचं कलेक्शन खूप छान आहे. तसंच आमची मैत्रीण अनु आणि सुषमा या दोघीजणी सगळ्यांना मदतीसाठी नेहमी हजर असतात. अनु ही युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. निर्मळ मनाची खूप छान अशी आमची मैत्रीण आहे. खरं सांगू, स्त्रीत्व हे स्त्रीचे गुणधर्म नेहमी दर्शवत असतं, ज्यामध्ये कृपा, सौम्यता, सहानुभूती, संवेदनशीलता यांचा समावेश असतो. आपण स्त्री आहोत म्हणजे नेमकं काय आहोत, या प्रश्नाची उकल स्त्रीला स्वतःला जेवढी मुळातून होत जाईल, तेवढा तिच्या भोवती असणारा प्रश्नांचा जो गुंता आहे, तो आपसुकच सुटत जाईल. स्वतःवर प्रेम करायला आपण शिकावं. हळव्या स्त्रीत्वाला कणखर आपल्याला करता यावं. शेवटी आम्ही सगळ्यांनी पावभाजी, पुलाव असं तिकडे जेवण केलं. आठवणीने रमाने निघताना तिने एक तयार करून आणलेला पानांचा विडा प्रत्येकाच्या हातावर दिला. त्यानंतर आम्ही रील बनवली. तिने सगळ्यांना आम्हाला रिटर्न गिफ्ट दिलं. आणि शेवटी निघताना श्रीदेवीच्या गाडीतनं मी, राधिका आणि आई आम्ही घरी परतलो. अशा प्रकारे खूप छान अशी दिवाळी पार्टी आम्ही इथे सेलिब्रेट केली. धन्यवाद.